बैसली सिंहासणी, रूप तिचे नाना परी, रूप तिचे नाना परी, बैसोनी येई वाघावरी, बैसोनी येई वाघावरी, माता जगताची जननी, माता जगताची जननी, अंबा बैसली सिंहासनी, अंबा बैसली सिंहासनी, महिमा गाजे त्रिभुवनी, महिमा गाजे त्रिभुवनी, तारिसिया भक्ता धावणी, तारिसिया भक्ता धावणी, माता जगताची जननी, माता जगताची जननी, अंबा बैसली सिंहासनी, अंबा बैसली सिंहासनी, अंबा बैसली सिंहासनी. रामकृष्ण. धाव घाली आई, 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 धाव घाली आई. आता पहा ती सकाळी, आता पहा ती सकाळी, धीर नाही माझ्या पोटी, धीर नाही माझ्या पोटी, धीर नाही माझ्या पोटी, धीर नाही माझे पोटी. झालो योग हिंपोटी, झालो योग हिंपोटी, धीर नाही माझ्या पोटी, धीर नाही माझ्या पोटी, धीर नाही माझ्या पोटी, धीर नाही माझ्या पोटी. करावे चितळ, करावे चितळ, बहु केली हाळ हाळ. करावे चितळ, करावे चितळ, बहु केली हाळ हाळ. धीर नाही माझ्या पोटी, धीर नाही माझ्या पोटी. तुका म्हणे डोळे, तुका म्हणे डोळे, तुका म्हणे डोळे, तुका म्हणे डोळे, कै ठेवो नेही पाये, कै ठेवो निये
पाये धीर नाही माझ्या पोटी धीर नाही माझ्या पोटी झालो योग पोटी झालो योग पोटी धीर नाही माझ्या पोटी धीर नाही माझ्या पोटी. नतमस्तक होऊन महाराज चरणावर नतमस्तक होऊन तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम. सत्य हे सनातन आहे. सत्य हे शाश्वत आहे. परमात्मा हे शाश्वत सत्य आहेत. परमात्मा कणाकणात आणि क्षणाक्षणात वास करतात. सत्य हे प्रत्येक ठिकाणी आहे, पण असत्याचं झाकण पडल्यामुळे ते सत्य दिसत नाहीये. अगदी असंच हे असत संसार आपल्यासाठी प्रिय झाल्यामुळे आपण सत्य परमात्म्याला जाणू शकत नाही. सत्य कभी दावा नहीं करता कि मैं सत्य हूँ, मगर झूठ हमेशा दावा करता है कि सिर्फ मैं ही सत्य हूँ. सत्याला जिंकायला थोडा उशीर लागतो, पण सत्य कधीच हरत नाही. सत्यमेव जयते. श्री शंकर सतीला सांगतात, उमा कहत मैं अनुभव अपना, हरि भजन विन बाकी सब जग सब सपना. 100 वर्षापूर्वी आपण नव्हतो तरी परमात्मा होते. आज आपण आहोत तरी ते आहेत, आणि जेव्हा आपण राहणार नाही तेव्हाही ते राहतात. म्हणजे परमात्मा हे शाश्वत सत्य आहेत. परमात्मा यहाँ है, अभी है, अपने हैं और अपने में है. यहाँ है, सब जगह है इसलिए यहाँ है. सब काल में है इसलिए अभी है. सबके हैं इसलिए अपने हैं, और सब में है इसलिए अपने में है. सत्य की चमक कभी फीकी नहीं पड़ती, इसलिए हमें सदैव सत्य के मार्ग पर चलना चाहिए. शास्त्र नेहमी सत्य सांगतात. शास्त्रांपाशी भेद भय भीड हे राहत नाही. माफी एक म्हणणं आहे की माफी मागून छोटं होण्यापेक्षा माफी मागून छोटं व्हावं, पण खोटं बोलून मोठं होऊ नये. बड़ा आदमी बनना अच्छी बात है, पर अच्छा आदमी बनना बहुत बड़ी बात. सत्याच्या मार्गावर चालणं थोडं फायदेशीरच आहे, कारण त्या रस्त्यावर घाई गर्दी खूप कमी असते. सत्य हे लिंबाच्या पानासारखं कडू असते, पण आरोग्यासाठी खूप चांगलं. सत्य उन्हें ही कड़वा लगता है जिन्हें झूठ की आदत हो चुकी है. लोक म्हणतात की खरं बोलायला हिम्मत लागते, धाडस लागतं, पण माणसासाठी खरं बोलणं तर नैसर्गिक असावं ना. खोटं बोलण्याची इतकी सवय झालेली आहे, खोटं इतकं सहज अंगवळणी पडलेलं आहे की एखाद्यानं खरं बोलणं सुद्धा विशेष वाटू लागत आहे. लटी के तेरुचे साचक कोणाही न पचे. एक बार की बात है, सच और झूठ दोनों टहलने निकले थे. तो रास्ते में उन्हें एक नदी दिखी. झूठ ने कहा, चलो सच हम नहाते हैं. दोनों नदी के किनारे आ गए. फिर से झूठ ने कहा, सच पहले तुम नदी में डुबकी लगाओ. बेचारा सच, उसे हर जगह अच्छाई और सच्चाई दिखती थी. उसने अपने कपड़े उतारे, नदी के किनारे रखा और नदी में डुबकी लगाने चला गया. वही मौका देखकर झूठ ने सच के कपड़े चुराकर भाग गया. तब से लेकर आज तक झूठ सच के कपड़े पहनकर घूम रहा है. सावधान इस छलिये से. परमात्मा हे सत्य आहेत, शाश्वत आहेत. सत्य आणि वास्तविकता हे दोन गोष्टी खूप कमी प्रमाणात दिसण्यात येत आहेत. आता नवरात्री उत्सव आहे, 9 दिवस. नवरात्री उत्सवाला 9 विधा भक्तीचं प्रतीकसुद्धा मानलेलं आहे. नवरात्रीमध्ये 9 भक्ती म्हणजे 9 विविधा भक्तीमधली पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवण म्हणजे ऐकणं, देवाचं गुणगान लीला हे श्रवण करणं.
याच्याने विश्वास निर्माण होतो. आणि याची दुसरी बाजू, श्रवण म्हणजे आपल्यासाठी ऐकणं आहे. आणि आपल्याला कोणालाच ऐकण्याची इच्छा राहिलेलीच नाही आहे. प्रत्येकांना बोलायचं आहे, आपलं मत मांडायचं आहे. आपल्याला ऐकण्याची सवय, आपल्याला असं ऐकावं असं वाटतच नाही आहे. पण बोलण्याने फायदा आहे की नाही माहीत नाही, पण ऐकल्याने खूप मोठा फायदा आहे. आणि ते एक फायदा आहे, बोललं तर जेवढं माहीत आहे तेवढंच बोलतो, पण जर ऐकलं तर जे माहीत नाही त्याची सुद्धा माहिती होते. म्हणून ऐकणं म्हणजे श्रवण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता नवरात्री 9 दिवस 9 रंग याची मॅचिंग करतो आपण. 9 दिवस 9 साड्या, त्या साड्यावर 9 दिवस बांगड्या, त्याची मॅचिंग हे आपण करायला. पण 9 दिवस 9 साड्याची मॅचिंग आपण दुर्गादेवीची करतो. ह्याची काळजी आहे की मला उद्या ह्या कलरची साडी भेटते की नाही, पण ह्याची काळजी नाही की मी परमात्म्याच्या तत्वासोबत मॅच होतो की नाही, परमात्म्यासोबत मॅच होऊ शकतो की नाही याची काळजी नाही. आपल्याला रोज एका साडीची, रोज एका ड्रेसाची मॅचिंग करायची आहे. दुर्गा 9 दिवस 9 रात्र 9 विधा भक्ती हे एक असं पवित्र पर्व काळ आहे. 9 विधा भक्तीमध्ये 9 दिवस आपण सुंदर दुर्गादेवीचं नामस्मरण भक्ती करून, त्या सत्य वास्तविकतेने दुर्गादेवीचं हे उत्सव करून, आपली प्रेमाने, श्रद्धेने, भक्तीने, विश्वासाने त्या दुर्गादेवीला प्रगट करून आपल्यामध्ये तिची शक्ती स्थापित करणं हेच या नवरात्रीचा उत्सवाचा पर्व काळाचा महत्त्व आहे. धन्यवाद. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय जगदम्बे जय जय अम्बे. 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 जय जय अम्बे. जय जय अम्बे. जय जय अम्बे. पुन्हा एक बार
श्री गुरुचं स्मरण वंदन करून शारदीय नवरात्रीच्या शुभकामना व्यक्त करून माता भगवतीच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून समस्त भूतमात्रामध्ये स्थापित असलेली आई भवानी शांतिरूपेण संस्थितः भक्तिरूपेण संस्थितः क्षमारूपेण संस्थितः शक्तिरूपेण संस्थितः ज्ञानरूपेण संस्थितः इत्यादी रूपानं वेगवेगळ्या रूपानं प्रत्येक पिंडामध्ये प्रत्येक घटामध्ये ज्या शक्तीची स्थापना झालेली आहे अशा परमतत्व चैतन्य स्वरूप अशा या शक्तीला साष्टांग दंडवत प्रणाम करून शक्तीची आराधना, शक्तीची उपासना, शक्तीची भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी कुठंतरी असं सांगितलेलं आहे, भावविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळीविन शक्ती बोलू नये. असे भारतीय लोक, भारतीय नागरिक शक्तीचे उपासक आहेत, उपासना करणारे आहेत. वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्यांचा जो काही एक शिष्टाचार आहे, एक पद्धत आहे, पूजाविधी आहे, विधान आहे, त्याच्यामध्ये 12 टिळा असं एक नाव आहे. आणि त्या 12 ठिकाणी गंध लावतात, त्याला म्हणतात 12 टिळा. 12 जाग्यावर कानाला, गळ्याला, कपाळाला, छातीला, भुजाला, नाभीच्या ठिकाणी बी लावतात, बोंबीला बी लावतात गंध साधू. हे 12 टिळा शिव, शक्ती, सूर्य, विष्णू, गणेश असे हे खरं तर पंचायतन जगद्गुरु शंकराचार्यांनी हा शिष्टाचार दिलेला आहे समाजात. हे देव आहेत, देवता आहेत, देव. त्याच्यामध्ये शक्ती हे शंकराचार्यांनाच दिलेली एक शक्ती आहे, एक भक्ती आहे. शक्तीच्या भक्तीचाही उल्लेख त्यांच्या याच्यामध्ये आहे. म्हणून वारकरी जे नाभीच्या ठिकाणी जे गंध लावतात ते फक्त शक्तिपूजा आहे. समस्त शरीराच्या अवयवामध्ये देवताची स्थापना आहे. डोळ्याला बी गंध लावतात, ते सूर्याची उपासना आहे. डोळ्याला गंध लावतात ना समोर, डोळे झाकल्यावर ते गंध दिसते, उघडल्यावर दिसत नाही. काही वारकरी तर असे ते मुद्रा असा गालावर बी इथं मुद्रा मारतात है ना. परंतु शक्तीची उपासना वारकरीही करतात. कधी कधी असं आपणाला पाहायला मिळतं की काही वारकरी संप्रदायातील काही मंडळी स्त्रियांचा निषेध, थोडासा नफरत केल्याचं, तिरस्कृत, प्रताडित, उपेक्षित अशा महिला म्हणतात. बेटा तो जरा तर असं हे कुठं कुठं आढळते आपणाला.
की स्त्रियांचा विरोध केला जातो, परंतु शक्तीची पूजा करतात, भक्ती करतात आणि शक्तीच्याच विरोधात कार्य करतात. हे विचित्र आहे सेवा पूजा. गुरुवर्य महाराज सांगत असत की ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच नाकात काड्या. काय भक्ती आहे? ज्याची आम्ही भक्ती करतो त्याचाच विरोध करतो. हे परंपरा आहे अज्ञानी लोकांच्या जीवनामध्ये. कधी कधी तर स्त्रियांचा असं निषेध केला जातो की त्यांनी त्या जाग्यातही प्रवेश करू नये, ज्या ठिकाणी महात्मा राहतो तिथं प्रवेशही करू नये. आणि खरंच करू बी नाही, या काळाच्या मानानं तर करूच नाही, तेच बरं आहे. हे त्यांचं खोटं नाही, हे बरोबर आहे. एका दृष्टिकोनातून तेही तेवढंच खरं आहे. एक अशी देवी आहे आपल्या इथं, एक अशी भवानी आहे, अनादि आहे, निर्गुण आहे. तुम्हाला माहिती नसेल की त्या देवीच्या 700 भुजा आहेत. किती? 700 भुजा आहेत तिच्या. दर्शन करायचं आहे का तिचं? करून देऊ आज आपण सत्संगामध्ये. आपणाला 2च भुजा आहेत, पण तिच्या किती भुजा आहेत? 700 भुजा. आणि 700 भुजा म्हणजे हात आहे ना. त्या भुजा अशा कमजोर नाहीत तिच्या. प्रत्येक भुज मजबूत आहे. प्रत्येक हातामध्ये एक शस्त्र आहे. शस्त्र हे निर्गुणच आहे, भवानी बी निर्गुणच आहे, पण काम मात्र सगुण केल्याशिवाय राहत नाही. हे विशेषता आहे. थोडं समजून घ्या भवानीला. आज फक्त आज चान्स आहे तुम्हाला भवानी समजायचं. भवानी निर्गुण आहे पण काम सगुण आहे. शस्त्र बी निर्गुण आहे, दिसत तर नाही, परंतु काम केल्याशिवाय राहत नाही. 700 भुजा आहेत. आणि निर्गुण भवानी आहे तर निर्गुण शस्त्र आहे. तर आपल्यामध्ये जे आसुरी स्वभाव आहे, मोह असेल, वासना असेल, कामना असेल, हे सगुण आहेत की निर्गुण? दिसतात का दिसनात? दिसनात त्याला काय म्हणतात? निर्गुण. काम क्रोध कसे आहेत? साकार आहेत की निराकार? पण त्यांचं काम कसं आहे? सगुण. ते कसे आहेत? निर्गुण. मग सगुणाला मारण्यासाठी सगुणाची गरज आहे, तर निर्गुणाला मारण्यासाठी निर्गुणाचीच गरज आहे. बरोबर आहे. कोणाला कसं मारायचं याची एक पद्धत आहे, याचं एक ज्ञान आहे, विवेक आहे. आत शरीराच्या आतमध्ये रोग आहे आणि उपचार बाहेरून केले तर काय होणार? भूक कुठं लागते? पोटात. मग काय केलं? भात वरण एका जागी कालून सगळ्या अंगाला लेप दिला. लेप. काय होईल? भूक निवारण होऊ शकते का? का उपवासी अन्न लिंपिले. ज्ञानेश्वर महाराज उपाशी माणसाला अन्नाचा लेप दिला अंगाला सगळ्या. हे गालाला लावलं, तोंडाला लावलं भात वरण. 2 किलोचा भात लावला अंगाला. भूक निवारण होते? तसंच झालंय. आमची तृप्ती का होत नाही? तर आम्ही
ज्या पद्धतीनं जे केलं पाहिजे त्या पद्धतीत आमच्याकडे नाहीत, म्हणून तृप्ती नाही, शांती नाही, परिवर्तन नाही, परिणाम नाही आमच्या जीवनामध्ये. याचं कारण आमचं विधान चुकलेलं आहे. काय सांगावं, किती सांगावं? का बरं परिणाम मिळत नाही? तर आमचं करणं, विधान, आमची विधी चुकीची आहे. नाहीतर झालं असतं. भूक लागली पोटात, अन्न लावलं वरून, काय उपयोग होईल? तसंच आमचा परमार्थ, आमची भक्ती सगळं तसंच चाललेलं आहे. वरूनच सगळं. कपडे बदलले तर वरून, जागा बदलली तर वरची, सगळं वरून बदललं, परंतु मधून तसंच राहून गेलं. घर धुतलं तर वरचंच, मधलं काहीच नाही धुवाय. मधून पाहिजे. सर्पाला मारायचं आहे, काठी घेऊन मागे लागला. सर्प पळत 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 चालला होता. सरपटत सर्प निघून गेला. आणि एक वारुळ होतं, त्याला बीळ होतं. त्या वारुळाच्या बिळामध्ये तो सर्पाने प्रवेश केला. हातामध्ये काठी आहे, जबरदस्त काठी आहे, मारणारा बी मोठा आहे, पैलवान आहे. आणि त्या वारुळावर काट्या घातल्या दिवसभर. किती काट्या घातल्यावर सर्प मरते सांगा? किती बार मारल्यावर मरते? सर्प कुठं आहे? वारुळात आहे. काट्या कुठं लागल्या? कधी असं आपल्या मराठी बोली भाषा बी मोठी विचित्र आहे. एक म्हण आहे, सर्प निघून गेला, काय म्हणतात? फरकांडीला मारलं. हे म्हणणं खूप भारी आहे, शब्द आहे, पण त्याचा अर्थच आम्हाला कळत नाही. सर्प तसा मरणारच नाही. एक बुजुर्ग माणूस, वयोवृद्ध झालेला माणूस, ते आला आणि विचारलं, इथं काही दिसत नाही पोरा, काट्या कशाला मारतोस? म्हणले, आजा तुला माहीत नाही, मध्ये सर्प आहे. अरे सर्प मध्ये आहे, काट्यावरून कशाला घालतोस? ते कधी मरल? वाऊगाची श्रम, ते शब्द मात्र ध्यान ठेवा. प्रत्येक सत्संगामध्येच घेऊया आता त्याला. वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. श्रम नाही का? काठी घालणं हे मेहनत नाही का? आहे. शक्ती लागत नाही का त्याला? लागते, पण उपयोग नाही. त्या बुजुर्ग आज्यानं सांगितलं की वेडे हो, त्या सर्पापर्यंत पोहोचायचं साधन काय आहे बघा. म्हणले, आजा काठी पोहोचत नाही तर मग काय पोहोचते? एक काम करा, उकळतं पाणी, गरम पाणी करा आणि त्या बिळामध्ये सोडा. आजानं सांगितल्याप्रमाणे त्यांनी पाणी गरम केलं, त्या बिळामध्ये सोडल्याबरोबर ते जाऊन ते पोळल्यावर ते सर्प वरी आला आणि मग त्याला मारलं. उपाय हाताला आल्यानंतर अपाय राहत नाही. अपाय होण्याचं कारणच उपाय सापडला नाही. कधी कधी उपाय संतांनी बी सांगितले, हरी प्राप्तीसी उपाय. उपाया वाचून केलेली भक्ती अपायदायक आहे, अपायकारक आहे. जो जो करीसी उपाय तो तो हो लागे अपाय, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर उपायानं भक्ती केली पाहिजे. उपायच माहीत नाही. आणि जोपर्यंत उपाय माहीत नाही तोपर्यंत आपले पाय स्थिर होणार नाहीत. स्थिरता येतच नाही. आणि आपले पाय स्थिर झाल्याशिवाय देवाच्या पायाचं दर्शन होतच नाही. उपाय पाहिजे.
जसं बिळातल्या सर्पाला काठीनं मारता येत नाही, बिळात जाणारच शस्त्र पाहिजे, तसं निर्गुण विकार मारण्यासाठी निर्गुण भवानीचीच गरज आहे, उपासना करण्याची आवश्यकता आहे. कृपया काहीही गैरसमज करू नका. आता आपण कोण्या देवीची उपासना करायला? सगुण. आणि आपणाला त्रास कोणाचा आहे? निर्गुण. कळालं ना सर्वांना? कळतंय तसंच सांगण्याचा प्रयत्न करतो. मग अशी भवानी कोण आहे निर्गुण? तर तेच तर सांगालो की जिच्या 700 भुजा आहेत, आहे की नाही? 700 भुजा आहेत. हो महाराज, 700 भुजा आम्हाला दिसल्या नाहीत, मी दाखवतो ना तुम्हाला. मग आम्हाला तिची यात्रा करायची आहे. बिलकुल करा तुम्ही यात्रा. तिचीच यात्रा करण्यासाठीच नवरात्री आलेली आहे. नवविध भक्तीच्या नवरात्रा करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, आहे की नाही? विकल्प सासऱ्या सांडीन कुपात्रा. 700 भुजावाली माँ है. तिचं नाव आहे त्या देवीचं, 700 भुजा जिच्या आहेत त्या देवीचं नाव आहे गीता देवी. काय नाव आहे तिचं? बा हे तर उगं बनवाला महाराज तुम्ही आम्हाला. हे कुठं देवी आहे? हा, तेच तर देवी आहे. जोपर्यंत त्या देवीची कास धरणार नाही, त्या देवीची संगती करणार नाही, देवीचा आश्रय करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला देवापर्यंत जाता येणार नाही. राक्षस जाऊच देत नाहीत. कोणती देवी आहे ती? गीता देवी. आणि त्याच गीता देवीचं नामकरण पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. बघा किती भुजा आहेत, म्हणजे 700 श्लोक असलेली गीता. का गीता हे सप्तशती माऊली. का गीता हे सप्तशती. सप्तशत म्हणजे 700. की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्या भगवती. कोण आहे हे भगवती? कोणाला म्हणतात? तुमच्या देवीलाच म्हणतात की भगवती. मग हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की देवी कुठं आहे? की मंत्र प्रतिपाद्या भगवती. आणि ते काय करती? मोह महिषा मुक्ती आनंदली से. मोह नावाच्या राक्षसाला मारून मुक्त करून ती आनंदित झाली. कोणाकडे होता मोह राक्षस? अर्जुनाला झालेला मोह. राज्ये परिवार गणगोत आचार्यान मातुलान पित्रान पौत्रान सखिस्थतः श्वशुरान सोर्दश्चैव शेनयोरू भयोरपी. अर्जुन म्हणत होता, बरगळत होता, कृष्णा हे तर माझे गणगोत आहे, ते मामा आहे, काका आहे, चुलता आहे, हे सांगत होता. श्वशुरान सुहृदश्चैव शेनयोरू भयोरूपी. हे सगळे माझे गणगोत आहेत. आणि यांना मारून टाकल्यानंतर काय होईल? संकरो नरका यैव कुलग्नानाम कुलस्यच पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. जाऊ द्या, हे सगळा अध्यायच आहे. अर्जुनानं शहाणपण सांगितला, मोहित झाला अर्जुन. तो अर्जुन मोहे नाशिला क्षणा माझी. जसं दोन्ही सैन्याच्या मध्यभागामध्ये रथ उभा केला, इकडं पाहतो न पाहतो एवढ्यामध्ये अर्जुन मोहाने नासला. नासला म्हणजे ग्रस्त झाला. मोह फणी ग्रस्तू. असं बी मोह एक सर्प आहे, मोह एक राक्षस आहे, मोह एक विकार आहे. असं वेगवेगळ्या नावं देऊन त्याला शास्त्रानं सांगितलं. तर हे नवरात्री
मोहाला मारण्यासाठी आहे. तर कोण मारते? मोह कसा आहे? निर्गुण की सगुण? मग मारणारी कशी पाहिजे आता? मग कोणी म्हणेल की हे गीता कशी मारते? तर गीतेमध्ये जे ज्ञान आहे ते ऐकल्यानंतर माणसाला मोह राहत, ऐकून ते पचलं, जर मनात पटलं, त्यानं स्वीकार केला, त्याच्यामध्ये जर उतरलं ते ज्ञान, तर त्या जीवाचा मोह नष्ट होते. अर्जुनानं स्पष्ट सांगितलंय, कबूल केलं देवाला की देवा आता मोह माझा नाही, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. हे मोह नावाचा राक्षस मारण्यासाठी सत्संग करा. तुम्हाला मोह मारायचा आहे की मोह वाढवायचा आहे? म्हणायचंच आहे फक्त, मोह मारायची इच्छाच नाही आपली. मोह मारल्यावर भांडण कशाला होते? चमच्यासाठी, वाटीसाठी. केस धर कोण मारते कोणी कोणाला? आमचा मोह वाढवायचा आहे. नवरात्रीमध्ये देवीची आरती करायची की हे दुर्गे, हे माते भरपूर दे. आणि सध्या भांडण नाही, तू दिलीस तर भांडण होऊ शकते, आणि भरपूर दे, हे की नाही? अरे त्यांनी सांगितलं की हाती बोधाची घेईन दुर्डी, आशा तृष्णेच्या पाडीन दरडी. आता हे मोह वाढलाय की कमी करायला? कोणतं सांगितलंय? आशा तृष्णेच्या पाडीन दरडी. म्हणजे काय? तुम्हाला आशा वाढवायची इच्छा आहे की आशा कमी करायची इच्छा आहे? ज्याला आशा कमी करायची इच्छा आहे त्याची नवरात्री आहे. कोणाची आशा कमी होईल आता? महाराज लोकांचं सोडून द्या, ते तर अलिप्त आहेत, पाप बिचारे विरक्त आहेत, आहे की नाही? वरचीवर फीस वाढण्यावरच आहे. मोह महिषासूर सगळ्यांनाच पकडले नरडीला, ते कोणाला सोडत नाही. हे नवरात्री आहे. मोहमुक्त झालेलाच मोक्षाचा अधिकारी आहे. मोक्ष शब्दाचा अर्थ मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. मोक्ष शब्दाचा अर्थ काय? मोहाचा, मोह म्हणजे मोह, क्ष म्हणजे क्षय, नाश, मोहाचा नाश, हेच तर मोक्ष आहे. मोह महिषा मुक्ती आनंद लीजे, मुक्ती देणारी ही देवी आहे. आता कशी वाटली तुम्हाला ही देवी? हे कोणती देवी आहे? कुठं आहे? हिची यात्रा कशी करणार? हिची यात्रा करायची असेल तर, हिची यात्रा करायची असेल तर 18 मुक्काम आहेत त्या यात्रेमध्ये जाताना. किती? 18 मुक्काम करतात कोणी. आणि याचे 3 पडाव आहेत, 3 भाग आहेत त्या मुक्कामाचे. कर्म, भक्ती, ज्ञान असे 3 भाग आहेत. ती यात्रा अशी आहे तिची. गल्ली गल्लीनं फिरू शकता तुम्ही. एक एक ओवी तिची गल्ली आहे त्या शहरमधली, त्या देवीची. एक एक मार्ग आहे. ती किती मोठी यात्रा आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणजे देवीची यात्रा आहे. किती लागते तिकीट? $10,000 आधी द्या आणि परत आल्यावर पुन्हा 10 द्या. असं काही आहे का तिकीट मिकेट काही? ज्ञानेश्वरीचं पारायण, ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश करणं हे देवीची यात्रा आहे. या देवीला काहीच लागत नाही तुमचा. या देवीला ना पातळ लागत नाही, ना घट्ट लागत नाही, ना चुडा लागत नाही,
नारळ लागत नाही, देवी काही मागत नाही. या देवीला एकच पाहिजे. संतांनी सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं की हे देवी काय मागाली तुम्हाला? भाव धरोनिया. बघा, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मणी. ज्ञानेश्वरी काय पाहिजे तिला? भाव धरून वाचवा. हे देवीची यात्रा आहे, हे देवीची पूजा आहे. एक तरी ओवी अनुभवावे. तुम्हाला कोणालाही नाही पटलं तर मला तर ते करायचं आहे, बोलायचं आहे. तुमच्या निमित्तानं मी मला स्वतःलाच सांगालो की तू देवीची यात्रा कर, आहे की नाही? हे आमची देवी आहे. काय स्त्रीची नफरत करायचं तर ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन प्रवचन कशाला करतोस, है ना? ज्ञानेश्वरी कोण आहे? गीता देवी कोण आहे? भगवती आहे. एवढा निषेध करायचा असेल तर आधार कोणाचा घेतोस? स्वतः शरीरामध्ये शक्ती स्थापन झालेली आहे, तिचा निषेध करता येते का? करता येत नाही. आणि तीच शक्ती साकार रूपाने तुमच्या महिलाच्या रूपाने ती प्रगट झालेली आहे. अशी पवित्र भावना, अशी पवित्र श्रद्धा, पवित्र आस्था ज्याची आहे त्याच्यासाठी हे सगळे देवी स्वरूप आहेत. कुठली देवी हुडकणार, कुठं शोधणार? करा दर्शन या देवीचं. अशी ही देवी, अशी ही महादेवी आहे, अशी ही देवाची देवी आहे. गावा आत बाहेर हिंडे आळी, चरण नसता वाजे धुमाळी. आहे की नाही? देवो देवीची केली चिपोळी, चरण नसता वाजे धुमाळी. आणि ज्ञानदेवाची कांती सावळी गा. आहा, देवो देवीची केली चिपोळी. चिपळ्या म्हणलं की किती राहतात? 2. किती राहतात? 2. तसं कोणते चिपळे आहेत? देवो देवी. प्रकृती आणि पुरुषाचं जे काही एकत्र आलेले आहेत, तुमची दिसणारी हे प्रकृती आहे आणि त्याच्यात चेतना जे आहे ते परमात्मा आहे, पुरुष आहे. देवो देवीची केली चिपोळी, चरण नसता वाजे धुमाळी. एक असा आवाज आहे तुमच्यामध्ये, बिना घुंगूर, बिना पाय आहात केल्याशिवाय एक आवाज येते, त्याचं नाव आहे अनहात. चरण नसता वाजे धुमाळे. चला ते तिकडे जास्त खोलवर आपल्याला जायचं नाही, झोप लागून जाते मग. तर असे एक देवोदेवीची एक सांगड आहे. देव आणि देवी हे प्रकृती आहे. हे महदादी माझी माया, तीच माया आहे. तिच्यात ते फार मोठी शक्ती आहे आणि हे खूप काम करते. एक बारची गोष्ट आहे, तुम्हाला सांगून आपण पुढे जाऊ. भगवान विष्णू धर्माचं रक्षण करण्यासाठी राम होऊन पृथ्वीवर आले. पृथ्वीवर आल्यानंतर कैलासमध्ये भगवान शंकरानं बी आपली तयारी केली यायची. म्हणले विष्णू चाललाय ना, आपण बी जायचं, धर्माचं रक्षण आपण मिळून करूया, सहाय्य करू आपण. भगवान शंकरानं आपली बॅग भरली. पार्वती म्हणाली इतके लई कपडे भरायला कुठं चालाव, महादेवाला कपडे होते का? पण विचारली, कळते ना बाईला, कुठंतरी तयारी दिसायली यांची. म्हणले कुठं चाललात? ते म्हणली नेहमी नेहमी मी कुठेही निघालं की तू डिस्टर्ब का करतेस मला? करणार तर अर्धांगी आहो मी, तर अर्धांगी आहे. म्हणले मी पृथ्वी तलावर
युद्ध करायला चाललो, धर्माचं रक्षण करायला चाललो, राक्षसांचा संहार करण्यासाठी मी चाललो, जातो. ते म्हणली मला सोडून जाणार? ते म्हणले भवानी तुझ्यापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे की, आपलं कामच आहे धर्माचं रक्षण करा. ते म्हणले नाही जमणार. भवानी बी भवानी आहे, सामान्य आहे काय आपल्यावानी? 2 बुक्क्या घातलं की गुन्हानं बसते काय? जमणार नाही म्हणले. मी बी तुमच्या सोबत येणार. ते म्हणले अरे तू येऊन काय करणार? मला तर ब्रह्मचारी राहून काम करायचं आहे, खाली धर्माचं रक्षण करायचं. ती म्हणली राहा ना तुम्ही ब्रह्मचारी, मी काय करणार तुम्हाला? मी बी ब्रह्मचारीनी राहणार, पण येणार. जिद्द. आता या लोकांना माहीत आहे जिद्द म्हणजे कशी असते, ते सांगायची गरज नाही. मानावंच लागतंय. मारावंच नाही, मानावंच लागतंय, आहे की नाही? महादेव म्हणले थकून गेले, आता काय करणार बाई? तू येऊन तू युद्ध करायचं आहे, मला काही तिथं आहेस आराम करायला जायचं नाही, खायला पियाला पूजा करून घ्यायला जायला गेलो मी. धर्माचं रक्षण आहे, मला युद्ध करायचं आहे, हे सगळं करावं लागते. तेव्हा मग ते जीवाचं रक्षण, तू माझ्यासोबत राहशील तर मी युद्ध करू की तुझा सांभाळ करीत बसू? त्रास होते मला. ते म्हणले नाही नाही, मी बी युद्धामध्ये सहाय्य करीन तुम्हाला, माझ्याशिवाय तुमची सिद्धीच होणार नाही. महादेव म्हणले ठीक आहे. मग दोघांनी विचार केला की 2 जण जायचं आहे तर काय करावं मग? महादेव म्हणले मी वानर होतो, तिनं म्हणले मी शेपूट होतो. भवानी काय म्हणले? शेपटी. हां हे जमलं म्हणले. मग भगवान शंकर मारुती झाला आणि भवानी. मग लंकेला आग कोण लावलं? आग लावायला कोण पाहिजे? मस्त हसायला होतं. लावायची लावता आग आणि हसता. निघाली भवानी. सर्वात जास्त काम कोण केलं? ते जर सोबत आली नसती तर एवढं काम होत नव्हतं. धर्माचं रक्षण करण्यासाठी, मोह महिषासूर मारण्यासाठी, राक्षसांचा वध करण्यासाठी अनेक वेळा भवानी अवतरित होऊन आली. खूप मोठं काम केलं भवानीनं, जगदंबा होणार. तर हे जगदंबा वेगवेगळ्या रूपानं रूप धारण करून साकार होऊन तिनं काम केलं. पण सध्याच्या काळामध्ये आपले राक्षस कोणते आहेत? आता मोह नावाचा राक्षस आहे, अधिक प्रमाणामध्ये सतावतो. याला मारण्यासाठी एकच देवी आता ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं ज्ञान जेव्हा आपणाला थोडंसं हे होईल, स्वीकार होईल, जीर्ण होईल, निश्चित रूपानं आपला मोह कमी होईल. आणि समजा ज्याचा मोह कमी झाला, समजायचं की त्याच्या जीवनामध्ये देवीची कृपा झाली. ज्या महाराजाच्या जीवनामध्ये थोडी विरक्ती आली असेल, वैराग्य आला असेल, थोडासा त्याग आला असेल, तर देवीची कृपा आहे, अन्यथा नाही. मोह तर वाढत चाललेला आहे. असो, अशी ही देवी की गीता आहे सप्तशती मंत्र प्रतिपाद्या भगवती, मोह महिषा मुक्ती आनंद लीसे, अशी आनंदित झाली. ते आपणाला बी त्या मोहातून मुक्त व्हायचं असेल तर एक काम करावं. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. आता आवाज बरोबर यायला ना? जीवनमुक्ती, आपणाला मुक्ती मिळते. अर्जुनानं बी आपला अनुभव सांगितला. नष्टो मोहो स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहो करिष्ये वचनं तव. असं सांगा. त्या ज्ञानेश्वरीला काय काय लागते सांगून गेलो तुम्हाला. काय लागते तिला?
भाव. मग हे भाव कोणाकडे नाही का? तर लिंबू हुडकत फिरावं लागते, लिंबाची माळ करायची म्हणलं तर. भाव कुठं हुडकायचं आहे का? कोण्या दुकानात मिळते? कोहिनूरमध्ये मिळते का? जैनूरमध्ये? कुठंच मिळत नाही. भाव तुमच्यापाशीच आहे. ते धरून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचवा. हे देवीची पूजा 9 दिवसासाठी नाही. हे तर नवविध भक्तीचं एक प्रतीक आहे. नवविध भक्तीच्या 9 रात्रा. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नवविध भक्ती आहे. हे तर नवविध भक्ती आहे. अशी ही नवविध भक्ती करून, नवविध भक्ती 9 दिवसासाठी नाही, नवविध भक्ती जीवनभरासाठी आहे. आजीवन शेवटच्या श्वासापर्यंत आपली भक्ती आहे. भक्तीला काही मर्यादा नाही, अनंत रस आहे. ते भक्ती आहे. अशी भक्ती नवविध भक्ती आहे. मायबाप सारी विधी आपली चुकून चालली आणि मध्ये हे तसंच राहून चाललं. मी नेहमी एक दृष्टांत सांगत राहतो. केव्हा बी एक लहान लेकरू होतं, ते खूप रडत होतं, खूप रोड झालं होतं, शरीरानं कृश झालं होतं. तिच्या आईनं खूप खायला दिलं, पदार्थ दिले, चांगले पौष्टिक पदार्थ दिले, परंतु ते लेकरू काही अंग धरणा गेलं, रोड होत चाललं. असं करत असताना शेवटी घाबरली आई. वैद्याकडे, डॉक्टरकडे घेऊन गेली. त्याला सांगितलं की डॉक्टर साहेब, हे कितीही खाऊ घातलं तर याला शरीर येत नाही आणि सारखं सारखं रडत राहते हे लेकरू. तेव्हा डॉक्टरनं तपासलं आणि सांगितलं, बाई हे लेकरू किती खाऊ घातलं तर याच्या अंगी लागत नाही. का लागत नाही डॉक्टर साहेब? तर ते म्हणाले, डॉक्टर म्हणाले की या लेकराच्या शरीरामध्ये किरमी नावाचा रोग आहे. जंतू झालेले आहेत. काय म्हणतात त्याला? छोटे छोटे जंतू राहतात ना. तर ते खालेला पदार्थ खाते लेकरू, पण मध्ये कोण खायला? ते जंतू खायला. जसं जसं ते लेकरू खात जाईल तसं तसं ते जंतू मोठे होत चालले. तोंड कोणाचं आहे? लेकराचं, खाण्याचं. आणि चाललंय कोणाला? आपण भजन करताना तोंड कोणाचं आहे? आपलं. मध्ये दुसरे जंतू तसेच पडू नयेत. काम, क्रोध, वासना. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तत्त्रयम् त्यजेत तस्मादत्रयम् त्यजेत. हे 3 मोठे मोठे जंतू पडू नयेत. आपण केलेली भक्ती, आपण केलेली उपासना, आपण केलेली हे ते कोण लठवायलेत? लोक म्हणतात ना, जसं जसं देवदेव करायला तसं तसं जास्तच वाढत चाललंय हो. हे कशामुळे? तर हे केलेलं देवदेव कोणाच्या अंगी लागाले? काम क्रोधच वाढत चालले, मोठे होत चालले. मग डॉक्टरनं काय केलं की कामक्रोध म्हणतो जंतू मरायचे औषध दिलं. ते जंतू पडले आणि त्याच्यानंतर त्या लेकरानं साधारण आहार घेतला तरी ते मजबूत झालं. तुम्ही आम्ही परमार्थामध्ये मजबूत का होईना गेलो? आपल्यातले मजबूत व्हायलेत आणि आपण रोड होत चाललो. आत्ता कळलं तुम्हाला की महाराज रोड का बरं आहेत. अंगीच लागणार गेले, म्हणजे काय करू आहे ना. तर ही पद्धत आहे. आपल्यातले जंतू नाश झाल्याशिवाय आहार आपल्या अंगी लागत नाही. तसे आपल्यातले विकार मेल्याशिवाय आपला परमार्थ अंगी लागत नाही. जसं डॉक्टरची गोळी पहिले जंतूला मारते आणि नंतर आपणाला ती पुष्टी देते, तसं ज्ञानेश्वरीचं जे ज्ञान आहे आपल्यातले विकार मोह मारते
आणि तुम्हाला आम्हाला पुष्टी देतं आहे. हे औषधी आहे, दिव्य औषधी. ज्ञानेश्वरीचं ज्ञान म्हणजे दिव्य औषधी आहे. आधी व्याधीचा नाश करणारी ही औषधी आहे. हे औषधीच नाही, उपचारच नाही, तर उपदेश भी आहे. हे ज्ञानेश्वरी फार महत्त्वपूर्ण आपल्याला देशामध्ये मिळालेली आहे, दिलेली आहे. कोणतेही ग्रंथ वाचवा, मनाई नाही, विरोध नाही, परंतु सप्तशती गीता भवानी आहे, गीता देवी आहे, 700 भुजा आहेत, खड्ग आहे, ज्ञान खड्ग, आणि ते आपल्या जीवनामध्ये विकार, मोह, अवगुण, दुर्गुणाचा नाश करण्याची शक्ती फक्त देवीमध्ये आहे. कोण्या? आता तर ही देव्यापासून तर भांडणं वाढालेत अनेक. चंदा करा, पट्टी करा, भानगडी करा, रस्ते अडवा, धिंगाणा करा, आहे की नाही? आता जंतू मोठे व्हायलेत की मरून चाललेत? वाढण्यावरच आहेत बाब. तर सत्संगी सज्जनांना विनंती आहे की शक्य झालं तर प्रयत्न करा जंतू मारण्याचा. आता लोकाचे जंतू वाढत गेले तर आपण काय करणार त्याला, आहे की नाही? आपण जंतू मारायला गेलं तर ते आपणालाच मारायला उठतील. मग हे बी गेलं आणि ते बी गेलं. जाऊ द्या, जसं आहे तसं ठीक आहे. आता स्वतःची काळजी घ्या. मी तर आता सुरुवात केला म्हणजे स्वतःचं कल्याण कसं होईल, लोक ऐकतील की नाही ऐकतील याची चिंता आता संपली. आता स्वतःची चिंता आहे, स्वतःची काळजी, स्वतःचं कल्याण कसं होईल, स्वतःचा उद्धार कसा होईल, याच्यामध्ये आपण लागून राहायचं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आज जेवण नाही, याच्यासाठी थोडा वेळ जास्त घेतलो. जेवण नाही आज. उपास बी आहेत तुम्हाला, नसतील तर बी आहेत म्हणूत आपण. आणि ते जेवणाचा वेळ कशात गेला, याच्यात गेला. तर जिकडे तिकडे रामायणाची गोष्ट थोडीशी सांगतो. वानरं गेले पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 3 दिशेचे वानर 1 महिन्याच्या नंतर वापस आले. सीताची शुद्धी झाली नाही. दक्षिण भागात गेलेली तुकडी जी होती ते टीम आली नाही. आणि त्यांना एक असा प्रदेश मिळाला, एक जंगल, की निर्जन प्रदेश, तिथं माणूस नाही, काहीच नाही, अशा पद्धतीचं एक वनामध्ये गेले. फळ नाही, फूल नाही, पाणी नाही, कासावीस झाले. महिन्याचा उपास झाला. इकडे तिकडे फिरत होते, भटकत होते. एवढामध्ये एक ब्रह्मराक्षस तिथं आला, वानरांना खाण्यासाठी तयार झाला. अंगदानं आपली गदा उचलली आणि त्याला मारली. ते ब्रह्मराक्षस मुक्त झाला. ते कोण होता ब्रह्मराक्षस, 1 मिनिटामध्ये सांगतो, कथा लांबत नाही. एक दंड ऋषीचा मुलगा होता, 10 वर्षाचा मुलगा होता. ते विद्वान होता आणि त्या काळामध्ये तो विद्वान असल्यामुळे ज्ञानी लोकांना, संत लोकांना, मुनी ऋषी लोकांना प्रश्न उत्तर अपमानित करायचा, त्यांना रडवायचं, अपमानित करायचं, त्यांचा अनादर करायचा, हसायचं. त्याच्या ज्ञानाचा उपयोग काय घेतला त्यानं, दुसऱ्याचा अपमान करण्यामध्ये. कृपया कोणाकडे ज्ञान असेल तर बघा, ध्यान ठेवा, कोणाचा उपहास करू नका. असं केल्यामुळे ते वनदेवतानं त्याला मारून टाकलं, त्या दंड ऋषीच्या बाळाला. त्याचं वय होतं 10 वर्ष. 10 वर्षाच्या वयात एवढा ते ज्ञानाचा गर्व होता त्याला मारून टाकलं. मारून टाकल्यावर त्या दंड ऋषीनं त्या वनाला श्राप दिला की ह्या वनामध्ये फळ राहणार नाही, पाणी राहणार नाही, पक्षी राहणार नाही, माणूस येणार नाही, कोणी आलं तर वाचणार नाही, श्राप. आणि त्या वनात कोण गेले, याच्यात प्रवेश केले. आता ते कासावीस झाले. ते श्रीरामाचे भक्त होते, हनुमानजी सोबत होते, म्हणून त्यांना ते श्राप काही बाधक झाला नाही, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. करता करता एका बेळातून, भोयरातून एक पक्षी आलेले दिसले. तोंडामध्ये फळ होतं त्यांच्या, थोडे हिरवे हिरवे झाडं वगैरे दिसू लागले. तर त्यांनी अंदाज लावला की इकडं पाणी असू शकते, खायला असू शकते, म्हणून सर्व वानराला घेऊन त्या दिशेनं गेले. तिथे गेल्यानंतर एक बीळ होतं, ते भोयार होतं, त्याच्यामध्ये प्रवेश करतात. अंधार पडला, कासावीस झाले. हनुमानजीनं पिता वायुदेवाची प्रार्थना केली. वायुदेव आले, त्यांनी सगळ्यांना वारं देऊन जिवंत केलं. थोडं पुढे गेल्यानंतर
हनुमानजीला प्रकाश दिसला, असा प्रवेश सर्वांनी मिळून त्या बिळामध्ये प्रवेश केला, सर्वांचे प्राण वाचले. आता मध्ये जाऊन काय करतात पुढच्या रविवारी आपण पाहूया. झालं. रामायण किती सोपं आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण दुर्गा माता की जय.